सरपंच 11 आणि नंदेस्फोट सुनील माली आणि किशोर माली ही सलामीर जोडी. रवी पाटील राऊंड द विकेट. शॉट रनअपना गोलंदाजीला सुरुवात करतात. पहिला चेंडू स्वीर. अतिरिक्त धावसंख्येनं सरपंच 11 संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेशा. यष्टीरक्षक वैभव डी माली. सुरू एक चेंडू वाईट टाकल्यानंतर हा चेंडू अगदी अतिशय बुंद्यामध्ये टाकला होता. वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईन आहे लेंथ. रवी पाटील नंदेस्फोट या संघाचे ऑनर करता धरता पावलांचा चांगला वापर. पॉइंट रिझर्व मधून चेंडूला उडवलाय. चेंडू सीमापार. सुनील मालीच्या बॅट मधून हा पहिला चौकार. गोलंदाजीतून विकेट सुनील मालीने देखील घेतलेत. बिनबाद 5. चेंडू टाकून झाले 2 आणि संघाच्या फलकावर सरपंच 11 बिनबाद 5 चा आकडा लागलेला आहे. इथे बघूया अगदी हा चेंडू यष्टी रक्षकाने देखील सोडला होता. लेगबाईचा इशारा आलाय. धावा येत कशाही येत एक एक धावेला खूप मोठी किंमत आहे. क्रिकेटमध्ये एका धावेला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि इलेक्शन मध्ये एका मताला खूप मोठी किंमत प्रत्येकाला मोजावी लागते. धावसंख्या 6. किशोर माली सिनियर खेळाडू. इथे एसटीच्या मागे वैभव मालीचं चांगलं यष्टीरक्षण आणि किशोर मालीची इथे विकेट. फलंदाज बाद. मानकुली प्रीमियर लीग हा क्रिकेटचा महोत्सव हा मानकुलीकरांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. मनोज केनी इथे चेंडू अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने उचललाय. शॉर्ट लेग क्षेत्ररक्षक एक तैनात केला होता. एक सिंगल धाव मनोज केनीच्या बॅट मधून. संघाची टोटल 7. चेंडू टाकून झाले 5 म्हणजे शेवटचा चेंडू आहे. एक चौकार सुनील मालीनं जरूर ठोकलाय. बघूया रवी पाटील इथे सरळ बॅट न चेंडूला केलेले. जीत माली चेंडूच्या समोर. दुसरी धाव आणि इथे संदीप सरांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सुनील माली यांच्या एंडला थ्रो केला होता. बघूया 7 धावा आहेत. या चेंडूवर किती धावा येतील. चालू सामन्यातून विजेता आणि 4 धाम स्फोट. यानंतर MPL 2025 ची पहिली सेमी फायनल मॅच ची आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. 10 मिनिटं विश्रांती देणार आहोत. चालू सामन्यातून विजेता आणि 4 धाम स्फोट. त्यानंतर दुसरा सेमी फायनल संतोष स्पोर्ट आणि भोईर 11.
नक्कीच आमचे दोन मेहनती चेहरे अध्यक्ष रुपेश म्हात्रे आणि सचिन माली यांचे दोन्ही फलंदाज सुनील माली धावचीत बाद मोठी विकेट खूप मोठी विकेट इथे सुनील माली स्वतः नाराज असतील कारण की विकेट मनोज केनीची द्यायची होती मात्र सुनील मालीची इथे मोठी विकेट गेली सरपंच 11 टीम साठी आणि मैदानामध्ये मानकुलीचा एक क्रिकेटचा चिराग खूप कमी वेळेमध्ये जास्त प्रसिद्धी असा विनीत माली माली देखील टीमला जॉईन झालाय विशाल माली आहे हर्षल मंदेश म्हात्रे देखील आहे चला सामन्याला होतो सुरुवात पहिला चेंडू बिमरची पैकी मनोजनं लॉंग लेग शिमरशेखर चेंडूला केलेला फक्त मिळेल एक 1+1 अशा दोन धावीने संघाची टोटल दुहेरी अंकामध्ये 10 विनीत माली हेलिकॉप्टरच्या अंदाजानं फटका उडवलाय दीपेश मालीनं नक्की 100% देण्याचा प्रयत्न जरूर केलाय चेंडू हाताला चटका देऊन षटकार इथे देखील चांगला ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय डीप स्वीपर कव्हरला रवी पाटील आहेत इथे देखील 2 धावा पूर्ण केलेत विनीत माली आल्यानंतर धावफलकाला गती मिळाली आहे चालना मिळालेली आहे 18 धावा 1 ओव्हर 2 चेंडू मध्ये 18 पहिल्या ओव्हर मध्ये 8 त्यानंतर आपण पाहिलं तर केतन मालीने आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 10 धावा खर्च केलेत केतन माली एक चांगला खेळाडू आहे गुरुदत्त चौथ्या मास्टर 40+ मधून खेळतोय संतोष स्पोर्टच्या अगेन्स्ट चांगली साखळी सामन्यातून फलंदाजी दुसरी धाव इथे मनोज केनीनं पूर्ण केलेली आहे 20 1 ओव्हर 3 चेंडू मध्ये 20 आलेत अतिशय चांगली स्पर्धा MPL 2025 मानकुलीकरांची ही दिवाळीची क्रिकेट स्पर्धा गेली 30 वर्ष सातत्याने गावातील सर्व अवशे नवशे गावातील सगळे 40+ चे खेळाडू असतील रेग्युलरचे असतील आवर्जून
या स्पर्धेमध्ये आपला सहभाग घेतो. त्याचबरोबर जे संघ मालक आहेत त्यांच्याच अनुषंगाने स्पर्धा सालाबाद प्रमाणे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पाहतो. इथे रिव्हर्स अटॅम्प आणि सक्सेसफुल विनीत माली याच्या बॅट मधून सुंदर चौकार. सव्वीसावा इथे देखील फटका उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक जज करतात का. मात्र हवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. षटकार. जुना चेंडू पाहिजे. तिसऱ्या ओव्हरसाठी नंदे स्पोर्टचा स्टार खेळाडू वैभव मालीला गोलंदाजीच्या घोड्यावर रवी पाटीलनं बोलवलेलं आहे. 2 ओव्हर 32. सुपर 8च्या आपण अल्पेश 2-3 मॅच पाहिल्या. तिसऱ्या मॅच मध्ये फक्त 34 धावा, त्यानंतर 50+ पहिले दोन्ही सामन्यातून पाहिलेत. हा सामना देखील त्याच दिशेने जाण्याच्या तयारीत आहे. सिद्दीक बाबे सर, सुभाष धुमाल सर यांचा देखील MPL 2025 मध्ये आपण आवाज ऐकलात. नक्कीच मानकुली प्रीमियर लीग मध्ये 4 चान्स सिद्दीक बाबे सरांनी देखील लावलेले आहेत. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सिद्दीक भावे सरांची मोलाची उपस्थिती. चला सामना सुरू करा लगेच. मनोज केनी सिनियर 40+ चे संघनायक आणि ते आपली विकेट मनोज केनीनं दिलेली आहे. हिट विकेट प्रत्येक मालीसाठी आपली जागा खाली केलेली आहे. डीजे हे 2 स्टार खेळाडू सरपंच 11 टीम साठी खूप लक्की राहिलेत. 2025 MPL स्पर्धेमध्ये या दोन्ही खेळाडूंनी प्रभावित कामगिरी केलेली आहे. बघूया त्यांच्या समोर देखील त्यांच्या ताकदीचा खेळाडू वैभव डी माली गोलंदाजीसाठी 3 बाद 32.
ओव्हर नंबर 3. प्रतीकसाठी अतिशय चांगला चेंडू. चेंडूची गती मापता आली नव्हती प्रतीकला. कुठेतरी अगदी हलक्या हाताने चेंडू वैभवने सोडला होता. आपली बोटांची जादू दाखवताना वैभवला ठाऊक आहे प्रतीक कशा प्रकारे माझ्यावर फटका मारू शकतो आणि त्याच अनुषंगाने त्यांनी या पहिल्या चेंडूची त्याच्यासाठी हाताळणी केलेली आहे. चांगला चेंडू. बघूया तिसऱ्या ओव्हरची सुरुवात ज्ञानदेव स्पोर्ट्स साठी चांगली आहे. इथे चांगला संपर्क झालाय. लॉंग लेग शिमरशेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका टप्प्यानं चेंडू सीमा पार. चौकार. गुरुनाथजी माली आपल्या मंडळाचे खजिनदार. आपण मान्यवर कक्षामध्ये गुरुनाथजी आत्माराम माली. इथे अगदी 20 मध्ये कडक 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 षटकार. प्रतीक माली. काय टायमिंग आहे. वाह सुपर. जेव्हा चेंडू आणि बॅटचा मिलाप झाला होता जो आवाज आला होता आणि चेंडूवर नक्कीच मोर लागली होती 6 धावांची. प्रतीक मालीकडे टायमिंग सुपर आहे. धावसंख्या 42. 42. 32 वरून चौकार. चौकार नंतर षटकार. वैभवला 2 चेंडू मध्ये 10 का दम दाखवलाय. विनीत माली देखील चांगल्या टिप्स कानमंत्र देतोय. वैभव कशा प्रकारे तुला चेंडू टाकेल हे खूप महत्वाचं आहे. चर्चा होणं हे खूप महत्वाचं आहे. स्विच इट. इथे पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय मात्र इष्टरक्षक विशाल कडून चुकी आणि बाईच्या स्वरूपात एक सिंगल. स्ट्राईक देखील रोटेट झालेली आहे. धावसंख्या 43. तिसऱ्या ओव्हरचा एक चेंडू फेकण्यासाठी वैभव आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगली टोटल आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 8. त्यानंतर 24. इथे देखील विशालची चुकी मात्र चुकी फायद्यात. प्रतीकची मोठी विकेट धावबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद. शिवम भोईर स्ट्रॉंग ओव्हर मध्ये नक्की शिवम भोईर आलाय. क्रमांक 6 वर 4 फलंदाज बाद झालेत. प्रतीक माली लवकर बाद झालाय मात्र बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आपण वैभवला मारताना पाहिला होता. 10 धावांवर प्रतीक बाद झालाय. नक्कीच MPL 2025 मध्ये सर्वात सिनियर खेळाडू मध्ये आपले जिगेदादा असतील. गणेश परशुराम केनी आणि शरद कुंडली केनी या खेळाडूंनी देखील सहभाग घेतला मैदानामध्ये. ते देखील सामने खेळताना पाहायला मिळाले. गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया. 2025 मध्ये सर्वात सिनियर खेळाडू मध्ये हे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. वय वर्ष 50+. शेवटचं ओव्हर आणि बघूया दीपेश केनीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. रवी पाटीलनं 8, केतन मालीनं 24 आणि वैभव डी मालीनं 10 अशा एकूण 3 ओव्हर मध्ये 43 धावा बनलेले आहेत. सरपंच 11 टीम च्या फलकावर यज्ञेश माली बाब्या संघाचा संघनायक म्हणून ज्याच्या खांद्यावर सुनील मालीनं सरपंच 11 ची जबाबदारी सोपवलेली आणि अगदी चोखपणे त्याने आतापर्यंत बजावलेली आहे. संघाला सुपर 8 मध्ये घेऊन आलाय. हा सामना खूप महत्त्वाचा आहे दोन्ही टीम साठी.
जो जिंकेल तो MPL च्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. मग ती पहिली, दुसरी, तिसरी अथवा चौथी मात्र खाली जाणार नाहीये. विजेता टीम एक ट्रॉफी इथून जरूर आपल्या घरी घेऊन जाणार आहे. दीपेश केनी लॉंग रनअप ना. दीपेश केनी आणि जॉन्टी केनी हे दोन्ही चांगले खेळाडू आहेत. मात्र काही अशी मजाक मुलं ते क्रिकेट पासून थोडेसे दूर राहतात. MPL मध्ये नेहमी चांगली कामगिरी करताना आपण त्यांना पाहतोय. बघूया स्लॉग ओव्हर मध्ये विनीत माली समोर दीपेश केनी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 43 धावा. फुल टच चेंडू. बघूया चेंडू अगदी चाललाय. गुरुदत्त स्टँड वर पत्रा बजाव षटकार. 49. विनीत माली अगदी जसा बॉल आहे, जसा चेंडू त्याच्या दिशेने येतो तशाच प्रकारे खेळतोय. विनीत मालीचा आपण पूर्णपणे MPL मध्ये खेळ पाहिला तर अतिशय सुरेख. बॉल टू इक्वेशन मॅच कशी पुढे घेऊन जायची अगदी चेंडू गणित तो फटके लिहिल्या मारत असतो. 5 चेंडू अजूनही शेष आहेत या इनिंगचे. जुने चेंडू नाही तर विनीत आता आपल्याकडे. जुना असेल तर मिळेल मित्रांनो, नाहीतर नवीन चेंडूवर आपल्याला सामना कंटिन्यू करावा लागेल. 49 धावा. शिवम भोईर मानकुली गावचा एक युवा सरपंच म्हणून देखील शिवम भोईरच्या नावावर शिक्का लागलेला आहे. शिवम शांताराम भोईर. 49. बघूया 60 की 60 मध्ये. हर्षल शॉर्ट मॅनला चेंडू अगदी हर्षलने सोडलाय मात्र तिथे मंदेश म्हात्रे याची काय कमालीची फिल्डिंग. नक्की संघाच्या 2 धावा मंदेशनं वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणारे. अगदी चित्ताच्या चपलेनं चेंडूवर झपवले होते. धावसंख्या 51. 51 धावा. शिवम आणि विनीतनं ठरवलंय की आवडचे सर्व चेंडू विनीतनंच केले असं शिवम काहीतरी कानमंत्र जरूर देत असेल. 4 चेंडू अजूनही शेष आहेत दीपेशचे. हा चेंडू सोडून दिलाय. लाईन अँड लेंथ ओळखली होती. वाईटचा इशारा आलाय. 52. 52 धावा. +40 मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर मला वाटतं कदाचित हाय स्कोर मध्ये रुपेश म्हात्रे आघाडीवर असतील. इथे भरपूर शपल क्रॉस झालेत. खूप फाईन खेळलेत. चेंडू सीमा पार. चौकार. ज्योत मालीला कुठलीही संधी नव्हती. देव फाईनल का रिझन मधून चेंडू गेला होता सीमा पार. 56 धावा. अब तक 56. इथे अगदी कंट्रोल पूलचा फटका आडव्या बॅट न खेळलाय. इथे देखील चेंडू एका टप्प्याने सीमा पार. हा येतोय चौकार.
इथे बघूया एक सिंगल दुसरीसाठी विनीत आपल्या घरामध्ये सुखरूप मंडळाचे माजी अध्यक्ष आणि चौथाईरवा धाब्याचे मालक आणि नवीन 40+ चौथाईरवा संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू बिंदास रामू माले यांचं मंचावरती शुभ आगमन. 62 शेवटचा एक चेंडू आहे आणि सुपर 8 मधली सर्वात मोठी धावसंख्या आता सरपंच 11 या संघाच्या नावे आता आहे आणि शेवटचा चेंडू देखील सीमापार पाठवलाय विनीत मालीनं. तब्बल 68 धावा आणि 69
झाले संघाकडून सज्ज होतोय सुनील माली यांनी डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे मिडल रिजन मध्ये एका धावीसाठी एका धाव्याने या केतन माली यांनी आपल्या खेळीची सुरुवात केलेली आहे आव्हान एक मोठं आव्हान आहे तब्बल 69 धावांचं त्याचं कारण पहिल्या इनिंग मध्ये या सुपर व्ही ऑफ मानकोली विनीत मालीची बॅट तलपली होती नाबाद 46 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं इथे मिडल रिजन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही या फलंदाजांमध्ये पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र चेंडू निघून जातो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार स्ट्रेट हिट 4 धावांसाठी हा झेल पकडलेला आहे आणि पहिला फलंदाज केतन माली हा बाद दोन प्याल्यामध्ये परतलेला आहे न्यू बॅटर वैभव माली 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे विनीत माली वैभव माली मानकुळी गावाने दिलेले या टेनिस क्रिकेटला अनमोल रत्न आहेत समोरचा भिवंडी तालुक्यामध्ये नक्कीच या नावांचा नेहमीच गवगवा केला जातोय उदो उदो केला जातोय त्यापैकी एक आता मात्र वैभव माली नॉस्ट्राईक इनला यज्ञेश येतोय बॉलिंग ट्रॅक वर संघनायक संघाचा यज्ञेश माली इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 7 वर 59 धावांचं एक मोठं लक्ष्य आणि हे लक्ष्य जर पूर्ण करायचं असेल तर विनीत माली प्रमाणे या कामगिरी वैभव माली याला करावी लागेल पहिल्या इनिंग मध्ये विनीत माली या अक्षरशः बरसला होता आणि इथे मात्र बरसावं लागेल वैभव माली याला देखील
गेल्या 2 दिवस वैभव माली फलंदाजीला येत होता आणि तेव्हा पावसाला सुरुवात होत होती, पाऊस बरसत होता. इथे मात्र आता पावसाची तर शक्यता नाही, मात्र धावांची बरसात वैभव माल्याला करावी लागेल. यज्ञेश माली बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज डावकुरा वैभव माली. विकोली क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय. इथे पाहिलं आणि जाऊ दिलं. पंच देखील संदीप पाटील सर आमच्याकडे बोलतात, कारण लाईनचा विचार त्यांना करावा लागतो. या चुकीची लाईन आणि तिसऱ्या पंचाची इथे मदत घेतली गेलेली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यज्ञेश माली बॉलिंग ट्रॅकवर. तर सामना सुरू करायचा. फेअर डिलिव्हरी हा निर्णय तिसऱ्या पंचाकडून दिला गेलेला आहे. यज्ञेश माली बॉलिंग ट्रॅकवर रोड एंड करून वळताना राईट आर्म ऊर्ध्व स्टंप. हा चेंडू मात्र नक्कीच वाईट, कारण अतिशय स्वेळ चेंडू पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न मात्र जास्त चेंडू पाया ठेवला जातोय. धावसंख्येमध्ये सिंगल भर पडते. धावसंख्या 8 धावा, आव्हाने ते 69 धावांचा 61 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. अतिशय सुरेख चेंडू, खोलून टप्प्याचा चेंडू आणि या वैभव मालियाला यज्ञेश माली यांनी पूर्णपणे खोलून ठेवला होता. वॉट डिलिव्हरी. अतिशय सुरेख चेंडू यज्ञेश मालीच्या भात्यातील पाहायला मिळतोय. दुसरी षटक मार्गस्थ. धावसंख्या स्थिर आहेत, आपल्याला 8 धावा. इथे ऑन साइडला तटवण्याचा प्रयत्न मात्र बॅटवर चेंडू निस्ता घेता आलेला नाही. थोडासा हैराण परेशान आपण बघतोय वैभव मालियाला. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 8 धावा. ज्याप्रमाणे ट्रॅफिक मध्ये गाडी अडकली जाते त्याप्रमाणे इथे मात्र आपण बघतो फलंदाजी करताना संघाच्या धावांची गाडी कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकलेली आहे. इथून मात्र या प्रकारे काढावा लागेल. हवाई फायर आणि चेंडू जातो सीमाच्या बाहेर. गगनचुंबी षटकार. वरून हवाई फायर जणू काही चेंडूने आकाशाला ठोसा देऊन चेंडू खाली आलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब हा षटकार वैभव मालीच्या बॅट मधून. धावसंख्या 6 आणि मुसंडी मारते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 14 धावा आणि अशाच फटक्यांची गरज तर आवश्यकता आहे. नांदेड स्पोर्ट्स संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर पूर्णपणे मदार इथे वैभव माल्याच्यावर असणार आहे. आता या सामन्याचा केंद्रबिंदू वैभव माली असणार आहे. सर्वांच्या नजरा वैभव माली याच्यावर केंद्रित असणार आहेत. सेंटर ऑफ अट्रॅक्शन इज वैभव माली. यज्ञेश माली बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज वैभव माली. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक मात्र सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये अँड बिग ब्लो. मोठा मासा गळायला लागतोय. बडी मसले जाल में फसते हुए.
बारा चेंडूने तब्बल 55 धावून चेतून आवश्यकता आहे नांदेड स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मिशन इम्पॉसिबल होताना आपण बघतो नांदेड स्पोर्ट्स संघासाठी. वैभव माले एक आशेची किरण होती ती देखील आता मावळलेली आहे. वैभव माले हा 5 पॅलमध्ये परतलेला आहे. रवी पाटील आणि त्याच्या समेत आता नवीन फलंदाज दीपेश केनी. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विनीत माले होतोय. सुपर व्ह्यू ऑफ मानकुली विनीत माली. वेळेसंदर्भात पहिली वॉर्निंग पंचांकडून दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. विनीत माली बॉलिंग ट्रॅकवर. हो अतिशय सुरेख चेंडू निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. पूर्णपणे बॅकफुट ढकललं होतं फलंदाज रवी पाटील याला. पुन्हा एकदा फुल बोलूया ढूंढते रवी जाओगे ढूंढो ढूंढो रे शाहजना अशी अवस्था आपण पाहतोय रवी पाटील फलंदाजाची. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय वेग नाही मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी. इथे फोर्स केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. या सिंगल धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ते 15 वर. नेक्स्ट सामना आपण पाहणार आहोत. या सामन्यात विजय संघ विपक्ष 4 धाम. फर्स्ट सेमीफायनल पहिला सेमीफायनल सामना. या सामन्यानंतर टॉस देखील केला जाईल. दांडी गोल आणखीन एक फलंदाज बाद. हा सामना झुकलेला आहे सरपंच ललन संघाच्या बाजूने. आणि या नांदेड स्पोर्ट्स संघाचे कर्णधार रविकांत पाटील यांनी देखील उल्लेख केला होता की या एमपीएल स्पर्धेमधील एक बल्लाढ्य संघ सरपंच इलेव्हन आहे. आणि त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे या सरपंच इलेव्हन संघाची कामगिरी या स्पर्धेमध्ये या आणि या सामन्यामध्ये देखील राहिलेली आहे. विनीत माली बॉलिंग ट्रॅकवर. न्यू बॅटर हर्षल माली. तिखट यॉर्करचा चेंडू पूर्णपणे या बीट चकित केलेल्या फलंदाजाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतो. आतापर्यंत विनीत माली यांनी 5 चेंडू हाताळल्यात फक्त एकच धाव खर्च केलेली आहे आणि एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. लक्ष आता खूपच अवघड बनलेल्या नांदेड स्पोर्ट्स संघासाठी. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. एक फनी मोमेंट पाहायला मिळाला असता जर फलंदाजाने हा चेंडू मारला असता तर. यावेळी मात्र दिशा भरकटले डाऊन द लेग स्टंप. पंच इशारा वाईटचा करतात आणि हा चेंडू विनीत मालीला पुन्हा टाकावा लागेल. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. सीमा बार बॅकवर्ड स्क्वेअर छोडून षटकार. एक मारा लेकिन शॉलेट मारा. वाह बाई वाह. 6 किरण 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 सेमीफायनलच्या सामन्यासाठी रातोके कातील संकेश केनी पूर्णपणे तयारी करताना. पूर्णपणे एकतर्फी सामना पाहायला मिळतो. या नांदेड स्पोर्ट्स संघ पूर्णपणे बॅकफुट ढकलला गेलेला आहे आणि प्रेक्षकांना एकतर्फी सामने पाहायला आवडत नाही. गोलंदाज नैतिक येतोय.
इथे मात्र दिशा भरकटताना गोलंदाज पंचांचा वाईट इशारा आव्हान धाव 47 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 6 चेंडूमध्ये. इथून फक्त ज्ञानदेव स्पोर्ट्स संघ पराभवाचं अंतर कमी करेल कारण ऑप्शन त्यांच्याकडे उरलेलं नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि ती रन देखील पूर्ण झालेली आहे. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने. जवळजवळ आता मात्र चित्र स्पष्ट झालेलं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल फर्स्ट सेमीफायनल चारधाम विपक्ष सरपंच 11 या दोन संघामध्ये. या सामन्यानंतर लगेच आपण टॉस कडे वळणार आहोत. MPL मानकुळे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्व संघ मालकांचं देखील मनस्वी धन्यवाद मी व्यक्त करतोय. बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. न्यू बॅटर जतीन माली लेट ऑर्डर मध्ये जतीन माली फलंदाजीसाठी आलेला आहे. इथे ऑन साइडला मेडिकल क्षेत्रामध्ये फुटवरचा चांगला वापर तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पराभव मान्य केलेला नांदेड स्पोर्ट्स संघाने आणि सरपंच 11 संघ आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर. यावेळी मात्र जतीनच्या बॅट मधून चांगला फटका लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जातो सीमा पार चौकार. जतीनने एक मारा लेकिन शॉलेट मारा. षटकारासाठी जतीनसाठी कुशाल कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. लॉंग शॉट रिझन मधून चेंडू जातोय. बायचा इशारा पंचांचा. बायचा हा चौकार. धावसंख्या 4 ने नांदेड स्पोर्ट्स संघाची पोहोचते ती 32 वर. या सामन्यामध्ये विशेष काय तर उरलेलं नाही. फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे. सरपंच 11 संघाने या सेमीफायनल मध्ये एक धडक मारलेली आहे आणि आता या सामन्यानंतर लगेच आपण टॉस कडे देखील वळणार आहोत. फर्स्ट सेमीफायनल पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला सरपंच 11 या संघाने अभिनंदन सरपंच 11 अँड हार्ड लक नांदेड स्पोर्ट्स. मॅन ऑफ द मॅच कडे पण वळूया. मॅन ऑफ द मॅच रेग्युलर फॉर्मॅट मधील सुपर व्ही ऑफ मानकुळे ज्यांनी नाबाद 46 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं विनीत माली आणि 40 फॉर्मॅट मधून सुनील माली 40 फॉर्मॅट मधून मॅन ऑफ द मॅच आणि रेग्युलर फॉर्मॅट मधून विनीत माली यांनी या स्पर्धेमधील थर्ड हायएस्ट स्कोर नोंदवलेला आहे. नाबाद 46 त्या अगोदर 47 धावांची खेळी रुपेश म्हात्रे याची राहिली होती.